रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्याच्या सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन 3 शिल्पमूर्त्या सापडल्यात। या मूर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या। या शिवकालीन मूर्ती सापडता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना मिळाल्याने त्यांचा आनंद आणि उत्साह गगनात मावेनासा झालाय। हे सेवेकरी आणि धारकरी शिवभक्त गेली अनेक वर्षे गड संवर्धन मोहिमा राबवून विविध गड किल्ले यांची साफसफाई करून आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करीत असतात। शिवछत्रपतींनी गडकोटांचा वारसा आपल्याला दिलाय तो जपण्यासाठी हे आचरण करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मागील 4 वर्षापासून श्री सांकशी गडावर निरंतर गड संवर्धन मोहीम होत आहे। या मोहिमेच्या कार्याची पोचपावती म्हणून यंदा कार्य करताना 3 पुरातन मूर्तीधारकांना सापडले। या गड संवर्धन मोहिमेत पेन पनवेलसह आजूबाजूच्या परिसरातून देखील अनेक धारकरी सेवेकरी गड संवर्धन मोहिमेत सहभागी होते। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची श्री सांकशी गडावरील 47वी मोहीम राबवत असताना गडावरील पाण्याचे टाके साफ करताना पाण्याच्या टाक्यात श्री महादेवाची पिंड, भग्न अवस्थेतील नंदी महाराज आणि हातात धनुष्यबाण घेतलेली गडदेवतेची मूर्ती अशा 3 पुरातन मूर्ती टाक्यातील गाळ काढताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना सापडल्यात। आजपर्यंत गडावर 46 संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून राबवण्यात आल्या। त्यामध्ये गडावरील दगड, माती, गाळ यांनी भरलेल्या अनेक पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात धारकरी बंधूंना यश मिळाले। परंतु 47वी मोहीम ही झालेल्या सर्व गड संवर्धन मोहिमांचा आनंद द्विगुणित करणारी आणि सर्वांना शिवकाळात घेऊन जाणारी मोहीम ठरली। यापूर्वी श्री सांकशी गडावर कोणत्याही देवदेवतेची मूर्ती नसताना धारकरी गडावर गड संवर्धन कार्य चालू करण्यापूर्वी गड देवतेचे स्मरण करून गडाला श्रीफळ पुष्पहार वाहून पूजा करत होते आणि प्रत्येक जण गडाच्या गडदेवतेला साकडे घालत होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।